आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धडाधड निर्णय आणि आपल्या परिसरातील विकास कामासाठी त्यांनी केलेले नियोजन यामुळे पुढील काही वर्षात ठाणे परिसर हा विकास कामातील पथदर्शक परिसर होणार। कारण आपल्या ठाणे परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 34 पायाभूत सुविधा प्रकल्प स्वीकारले असून ते ठाण्याला मुंबई महामार्ग प्रदेशातील म्हणजेच MMR चे पुढील केंद्र बनू शकतात। चला तर पाहूयात ते कोणते प्रकल्प आहेत। नवीन मेट्रो असो की बुलेट ट्रेन असो, एक्सप्रेस उडान पूल असो आणि उद्योगांपासून ठाणे शहर आणि त्यांच्या शेजारी परिसर येत्या दशकात अंदाजे 3.96 लाख कोटी रुपयांच्या 34 पायाभूत सुविधा प्रकल्पाचा लाभ या ठिकाणी होणार। तर हा लाभ म्हणजे साधारण 4 लाख कोटी एवढी प्रचंड रक्कम असणार आहे आणि हे काम फार मोठे होणार असून या MMR चे क्षेत्रफळ सुमारे 6338 आणि हे काम फार मोठे होणार असून या MMR चे क्षेत्रफळ सुमारे 6328 चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा 4214 चौरस किलोमीटर व्यापणार आहे। तर ठाणे महानगरपालिकेचे क्षेत्र 174 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे आणि हे 34 प्रकल्प आमचे एकनाथ शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्यांच्या आसपासच्या भागात केलेले योगदानाचे प्रतीक आहेत। आणि 2004 ते 2009 पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे आणि त्यानंतर कोपरी पाचपाकडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघापैकी कोपरी पाचपाकडी हा एक आहे। तर गेल्या काही वर्षात केवळ एकनाथ शिंदे नव्हे तर ठाणे परिसरातील इतर निवडून आलेले प्रतिनिधी विविध मागण्या आणि प्रकल्पाचे प्रस्ताव सादर केलेले आहेत आणि हे 34 प्रकल्प ठाण्यातून सुरू होत असून ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील। तर 2014 मध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजपा आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे नेतृत्व केले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MMRTC यासारख्या उपक्रमाचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता। नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना नगर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आणि जून 2022 मध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालय राखली आणि ही पावले पुढे टाकली। त्यामुळे या परिसरातील पायाभूत सुविधेच्या विकास कामामुळे उद्योगांना चालना मिळत आहे आणि यामुळे व्यवसायांच्या संधी वाढतात, रोजगार निर्मिती होते आणि मालमत्तेच्या किमती वाढतात। या सर्वांमुळे स्थानिक GDP देखील 15 ते 18% वाढली अशी अपेक्षा आहे आणि हा परिसर अतिशय सुजलाम सुफलाम होणार आणि तसेच पुणे, नागपूर, हैदराबाद, गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्ये अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे। ठाणे शहरासोबतच शेजारी असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बुमरा आणि कळवा या ठिकाणी प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असून आणि त्यांची देखरेख एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे करत आहेत। तर या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।